जय हिंद मित्रांनो, तुमचं महागव्हर्नमेंट एक्झाम या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. तर आपण काही पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आलेले असे काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत, जे की तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये ही प्रश्न खूप इम्पॉर्टंट असेल. तर वेळ ना वाया घालवता चला व्हिडिओला सुरू करूया. पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते ठिकाण महाराष्ट्रातील चेरापुंजी असे म्हटले जाते? कोणत्या ठिकाणाला म्हणले जाते? तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक बी, आंबोली या ठिकाण. पुढचा प्रश्न, महर्षी कर्वे यांचे आत्मचरित्राचे नाव काय आहे? काय आहे त्यांचे आत्मचरित्राचे नाव? तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक सी, आत्मवृत्त. पुढचा प्रश्न, कल्याणीचे घड्याळ 6 मिनिटं पुढे आहे आणि रेल्वे 6 वाजता येणार होती, ती 14 मिनिटं उशीर आली. कल्याणीचे घड्याळानुसार रेल्वे कोणत्या वेळेस आली? मित्रांनो, व्हिडिओला पॉज करून तुम्ही सोडून चेक करा, त्याच्यामुळे तुमची प्रॅक्टिस होईल. तर कसं आहे याच्यात लॉजिकचा प्रश्न आहे. कल्याणीचे घड्याळ 6 मिनिटं पुढे आहे, त्याची घड्याळ किती 6 मिनिटं पुढे आहे, जी रेल्वेला 7 वाजता येणार होती. 7 वाजता रेल्वे येणार होती, पण ते किती मिनिटं उशीर आली? 14ला. तर 7:14ला आली. कल्याणीच्या घड्याळानुसार रेल्वे कोणत्या वेळेस आली? ती कशी 6 मिनिटं पुढे आहे, त्याच्यात काय करायचं 6 मिनिटं ॲड करायची. तर आता काय वेळ झालेली आहे कल्याणीच्या घड्याळात? तर 6:20 तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक सी. पुढचा प्रश्न, विसंगत गट घटक ओळखा. 4 दिलेले आहे, त्यापैकी एक विसंगत आहे, ते सांगायचं आहे कोणता आहे. तर कसं सोडविणार याला? तर याच्यात काय केलेलं आहे त्यांनी, पहिल्या याच्यात ए बी सी डी म्हणजे या दिशा ए बी सी डी या दिशेने एक एक वाढलेलं आहे. दुसऱ्या याच्यात पर्यायामध्ये काय केलेलं आहे, या दिशेने वाढलेलं आहे. आणि तिसऱ्या याच्यात काय केलेलं आहे, या दिशेने म्हणजे उजवीकडून डावीकडे. आणि चौथ्या याच्यात बी उजवीकडून डावीकडे. तर याच्यातला डिफरंट कोणता आहे? फक्त एवाला IJKLM. तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक बी, एक एक वाढलेला आहे. पुढचा प्रश्न, DGFLIP क्वेश्चन मार्क आर यू. तर क्वेश्चन मार्कच्या जागे काय येणार ते सांगायचं आहे. तर आपले ABCD नुसार कसं केलेलं आहे, DG नंतर FLIP क्वेश्चन मार्क आणि त्यानंतर आर यू. तर कसं आहे, ABCD नुसार डीच्या नंतर ई एक सोडून नंतर एफ घेतलेला आहे, एफच्या नंतर GH 2 सोडून आय घेतलेला आहे, एक 2 नंतर 3 सोडायचं आहे, आयच्या नंतर JKL इथं यम असलेला पर्याय एकच आहे, सी, ऑप्शन क्रमांक सी. पुढचा प्रश्न, जर 16x + 16y = 48 आहे तर त्यांची सरासरी किती असेल? तर कसं सोडवणार याला बघा. पण 16x म्हणजे पर्यायामध्ये एक एक बरोबर बाजू करायची आहे दोघांची, ऑप्शननुसार बघायचं. पहिला एक ठुलं समजा 16 एक ठुलं 16 गुणिले 1 प्लस 16 गुणिले 1 = 48. 16 आणि 16 हे 16 येईन अधिक हे 16 = 48. 32 = 48. हे बरोबर नाही आता, पहिला पर्याय चुकला. दुसरा पर्याय काय, 16 गुणिले 1.5 अधिक 16 गुणिले 1.5. तर याला काय करा, हाफ करा, याला डबल करा, याला हाफ करा, याला डबल करा. तर 8 × 24 अधिक 24 आणि 24 किती होतं? 48. 48 बरोबर 48 म्हणजे हे पर्याय बी याचा करेक्ट आन्सर असेल. पुढचा प्रश्न, भारतीय संविधानाला 7व्या अनुसूचीबाबत खालीलपैकी अचूक पर्याय निवडा. तर काय दिलं आहे, समोरची सूची संदर्भात फक्त लोकसभा कार्य करू शकतो. समोरची सूची म्हणजे लोकसभा कार्य करू शकतो, हे चुकीचा आहे पर्याय. नंतर दुसरा काय, राज्यसूचीमध्ये पोलीस व तुरुंग हा विषय नाही, हे पण चुकीचं आहे. घटस्फोट, मृत्यूपत्र या संदर्भात केंद्र व राज्य शासन कायदा करू शकतात, हे बरोबर आहे. तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए, फक्त तिसरा.
पुढचा प्रश्न, एका सांख्यिकीय भाषेत DEF 3587 आणि फाईल 7465, तर त्या संख्येतील भाषेत आयडियल किती असेल? IDEL. तर आयला काय येणार? कुठे इथं या फाईलमध्ये आयला 4, चारही ऑप्शनमध्ये आहे. नंतर काय डीला 3, पर्याय सी चुकला याच्यातून. नंतर ईला आहे 5, नंतर एला 8, त्यानंतर एलला 6. तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक डी, 4 3 5 8 6. आयडियलला असं लिहिता येईल. पुढचा प्रश्न, छत्रपती संभाजी महाराजांनी कोणत्या संस्कृत ग्रंथ लिहिला? कोणता संस्कृत ग्रंथ लिहिलेला आहे? तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक ए, बुधभूषण. पुढचा प्रश्न, वंश ओळखण्यासाठी खालीलपैकी कशाचा उपयोग होतात? कशाचा उपयोग करतात वंश ओळखण्यासाठी? तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक सी, DNA याचा उपयोग होतो. पुढचा प्रश्न, मुंबईतील सर्वात जुने वाचनालय खालीलपैकी कोणते आहे? इथं प्रिंटिंग मिस्टेक झालेले आहे, थोडंसं करेक्शन करून घ्या. मुंबईतील सर्वात जुने वाचनालय खालीलपैकी कोणते आहे? तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक ए, एशियाटिक सोसायटी ही मुंबईतील सर्वात जुने वाचनालय आहे. पुढचा प्रश्न, दिल्ली, मथुरा, आग्रा ही शहरे कुठे आहे शहर? तर राज्याची राजधानी आहेत का? नाही. उंची इमारतीसाठी प्रसिद्ध आहे? नाही. यमुना नदीचे किनारे वसलेली आहेत? हो, ये तिन्ही शहरे यमुना नदीच्या काठी वसलेली आहे. तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक सी. पुढचा प्रश्न, मतदानाचा शाईमध्ये कोणत्या रसायनाचा वापर केला जातो? मतदानाच्या शाईमध्ये कोणत्या रसायनाचा वापर केला जातो? जे आपल्याला शाई लावतात मतदानाच्या वेळेस, त्याच्यात कशाचा वापर केला जातो? तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक बी, सिल्वर नायट्रेट याचा वापर केला जाते. पुढचा प्रश्न, पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा. चुकीची जोडी सांगायची आहे, याच्यातली कोणती आहे? तर प्रभाकर हे आचार्य प्रो के आत्रे यांचा आहे, हे चुकीचे आहे. पहिलाच ऑप्शन चुकीचा आहे याच्यात. दळपण बाळशास्त्री जांभेकर हे बरोबर आहे. दीनबंधू कृष्णराव भालेकर हे पण बरोबर आहे. शतपत्रे गोपाळ हरी देशमुख हे पण बरोबर आहे. थँक्यू फ्रेंड्स. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवीन नवीन प्रश्नासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. ही आपली कंटिन्यू सिरीज चालणार आहे. थँक्यू सो मच.